दरम्यान बच्चू कडू आणि संभाजीराजे छत्रपती यांची अनेक कामं मुख्यमंत्र्यांनी केली असून त्यांना ती माहिती आहे। त्यामुळे बच्चू कडू असं कोणतंही पाऊल उचलणार नाहीत असं शिंदे गटातले आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलंय। त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला, आपण पाहूया। आपल्याबरोबर संजयजी शिरसाट आहेत। सर, महाराष्ट्रात आता तिसरी आघाडी ही बनू पाहते आहे। तुमच्या महायुतीसोबत असलेले जे बच्चू कडू आहेत त्यांनी काल स्वराज्य संस्थेच्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली। त्याच्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे आणि कदाचित ते त्यांच्याबरोबर जाऊन तिसरी आघाडी तयार करू शकतील असं त्यांनी संकेत दिलेले आहेत। काय वाटतं तुम्हाला याच्यावर? बघा, निवडणुकीच्या काळामध्ये जे अपक्ष असतात किंवा जे इतर पक्षाशी अटॅच असतात त्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना एक आपलं अस्तित्व दाखवायचं असतं आणि जर ताकद वाढली असेल आणि त्यांना असं वाटत असेल की आपण एक तिसरी आघाडी करावी आणि एक 5-25 लोकांचा दबाव गट आपला जर निवडून आला तर आपल्याला सरकारवर दबाव गट टाकता येईल, एवढं त्याचा अर्थ असतो। म्हणजे ते काही सत्ता स्थापन करतील किंवा आता बहुमतात येतील असं काही नसतं, पण एक दबाव गट असला पाहिजे आणि आपला व्हॉइस हा लोकांनी ऐकला पाहिजे, हा जर त्यांचा प्रयत्न आहे मला वाटतं काही चुकीचा नाही आहे। त्या बच्चू कडूंचं महायुतीतलं स्थान, त्यांचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। संभाजीराजे छत्रपती यांचं देखील महत्त्व आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातलं। ह्या दोघांची जर आघाडी झाली तर महाराष्ट्रामध्ये महायुतीला फटका बसू शकतो? नाही, तसं काय होत नसतं। तुम्ही हीच निवडणूक नाही तर प्रत्येक निवडणुकीमध्ये हे एक घटक पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत असतात आणि लोकशाही आहे, थांबवता येत नाही कोणाला। त्यांना जर 5 वर्षामध्ये 2.5 वर्ष त्यांचे गेलेत, पण या 2.5 वर्षामध्ये त्यांचे जे काही कामं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेत, छत्रपतींचे असतील, बच्चू कडूंचे असतील, ते त्यांना विचारा। त्यांना जर समाधान झालं नाही तर मग बोलायला पाहिजे ना। म्हणजे कामं पूर्णपणे त्या शिंदे साहेबांनी केल्यानंतरही त्यांना महाआघाडी स्थापन करायची असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे। मला वाटत नाही जे महायुतीमध्ये ते आहेत त्याच्यात जो सन्मान आहे तो मला वाटतं मोठा आहे। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन नलिन संगरेसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा तुझं।